सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या मार्फत तृतीयपंथीय व्यक्तीसाठी श्री स्वाद बँक्वेट हॉल पाथर्डी फाटा नाशिक येथे उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे किन्नर समाज नाशिक जिल्हा गादीपती सलमा गुरु नायक, किन्नर आखाडा महामंडळाचे पूजा नंदगिरी, आचार्य महामंडलेश्वर शिवशक्ती आखाड्याचे तसेच किन्नर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉक्टर वैभवी पाटील व ॲडव्होकेट पुष्पा ढवळे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर व कार्यालय अध्यक्ष मुकेश कानडे यांची उपस्थिती लाभली आहे। सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून त्यांचे समाज कल्याणचे कार्यालय अध्यक्ष मुकेश कानडे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर मराठी चित्रपट अभिनेत्री रुपाली पवार यांच्या नृत्याने गणेश वंदना गीताचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तदनंतर सर्वांनी कार्यक्रमात भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन केले। सदर कार्यक्रमात ॲडव्होकेट पुष्पा ढवळे मॅडम यांनी कायदेशीर विषयक माहिती देऊन उपस्थित तृतीयपंथी व्यक्तींना मार्गदर्शन केले। उपस्थित मान्यवर किन्नर समाज नाशिक जिल्हा गादीपती सलमा गुरु नायक यांनी तृतीयपंथी व्यक्तीसाठी शासनाच्या इतर योजनेचा लाभ तृतीयपंथीयांना मिळण्याबाबत मनोगत व्यक्त केले। तसेच किन्नर आखाडा महामंडळाचे पूजा नंदगिरी यांनी शासन समाजातील तृतीयपंथीय व्यक्तीसाठी विविध योजना राबविण्यात असल्याने योजनेचे शिबिर तृतीयपंथी व्यक्तीसाठी घेण्यात यावे असे मनोगत व्यक्त केले। सदर शिबिराच्या ठिकाणी ई सेवा केंद्र स्थापित करून तृतीयपंथी व्यक्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड काढणे, मतदार नोंदणी करणे, आभा कार्ड काढणे, रेशन कार्ड काढणे इत्यादी सेवांचे कागदपत्र काढण्याबाबत व नोंदणी करण्याबाबत प्रोत्साहित करून आधार कार्ड व आभा कार्ड काढण्यात आले। समाज कल्याण नाशिक विभागाकडून वीज भांडवल योजनेची माहिती इंगळे यांनी देऊन तृतीयपंथी व्यक्तीचा अर्ज भरून घेण्यात आली आहे। तसेच अर्जाचे वाटप करण्यात आले। तसेच कौशल्य विकास विभाग नाशिक येथील अधिकारी सिद्धार्थ पवार व निंबाळकर यांनी विविध स्वयंरोजगार व प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती तृतीयपंथीय यांना दिली। शिबिरामध्ये तृतीयपंथीयांचे विविध नृत्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या तृतीयपंथीयांचे सत्कार समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, सहाय्यक लेखाधिकारी पूनम बेंडकुळे व इतर मान्यवरांच्या हस्ते कल्याण करण्यात आले। त्यानिमित्ताने जास्तीत जास्त तृतीयपंथींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना लाभ घेण्यासाठी तसेच समाज कल्याण विभागाकडील वीज भांडवल योजने अंतर्गत लघु उद्योग चालवण्यासाठी योजनेचा अर्ज भरण्याबाबत तसेच ई सेवा केंद्राद्वारे आधार कार्ड, आभा कार्ड, रेशन कार्ड इत्यादी प्रमाणपत्रे काढण्यासाठी समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित तृतीयपंथी व्यक्तींना आवाहन केले। तदनंतर सर्व उपस्थित मान्यवर व तृतीयपंथीय व्यक्तींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत इंगळे यांनी केले। सदर कार्यक्रमात समाज कल्याणाचे कार्यालय अधीक्षक मुकेश कानडे, सहाय्यक सुनील बागोल, दीपमाला सोनार, अजय सोनवणे व सर्व समता दूत यांनी कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून सहकार्य केले। सदर कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तृतीयपंथी व्यक्ती तसेच अधिकारी, कर्मचारी वर्ग व समता दूत कार्यक्रमास उपस्थित होते। तसेच सदर शिबिर पार पाडण्यासाठी आचार्य महामंडलेश्वर शिवशक्ती आखाड्याचे तसेच किन्नर प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉक्टर वैभवी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आज या ठिकाणी नाशिक जिल्हा किन्नर समाज, किन्नर प्रतिष्ठान आणि किन्नर आखाडा आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील किन्नर समाजांचा सन्मान सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागातून किन्नर समाजातील जे प्रतिनिधी आहेत, त्यांचे जे गुरु आहेत, ते या ठिकाणी आज इथे उपस्थित होते। त्यांचा शासनाच्या वतीने आज सन्मान करण्यात आलेला आहे। त्याशिवाय त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आज आयोजित केलेला होता आणि ह्या निमित्ताने जे किन्नर समाजातील विविध व्यक्ती आहेत, त्यांचे विविध आभा कार्ड असतील, आधार कार्ड असतील, इतर उत्पन्न दाखला, इतर दाखले असतील, यासाठी देखील आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली होती। ज्या निमित्तानं त्यांना शासनाच्या ज्या विविध योजना आलेल्या आहेत, शिवाय जे लोनचे प्रकरण त्यांना करावे लागतात, त्यासाठी जे लागणारे कागदपत्र आहेत त्यांना सहज उपलब्ध होतील याबाबत आपण काळजी घेतलेली आहे। त्याशिवाय त्यांना कायद्याचं मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी कायद्याचे मार्गदर्शक तज्ज्ञ, त्यानंतर त्यांना स्वयंरोजगाराबाबत ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या देखील त्यांना कळाव्यात, त्यांना माहिती व्हावी, या देखील आपण इथे त्यांचे तज्ज्ञ जे आहेत त्यांना आयोजित केलेलं होतं आणि त्या माध्यमातून आपण त्यांना ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आभा कार्ड,
त्यानंतर इतर आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी जे कार्ड आहेत महत्त्वाचे, ते कार्ड इथे आपण त्यांना अर्ज भरून घेतलेले आहेत. शिवाय शासनाची आता एक बीज भांडवल स्कीम आलेली आहे, जी फक्त तृतीयपंथीय समाजासाठी आहे. त्याची देखील आपण या ठिकाणी अर्ज भरून घेतलेले आहेत आणि लवकरात लवकर आपण त्यांचा देखील त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी डॉक्टर वैभवी पाटील, आचार्य महामंडलेश्वर, श्री शिवशक्ती आखाडा. आज महाराष्ट्र शासन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या वतीने तृतीयपंथी समाजाकरिता कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये आमच्या तृतीयपंथी समाजातील काही नामांकित तृतीयपंथी ज्यांनी सांस्कृतिक परंपरा जपली आहे आणि ज्यांनी समाजामध्ये आपले एक नामांकित नाव कमवलं, त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जी शासनामार्फत तृतीयपंथींसाठी जे योजना आहेत, जशी बीज भांडवल योजना आहे, या योजनेच्या आम्हाला माहिती देण्यात आली. त्याबद्दल समस्त नाशिक किन्नर समाजच्या वतीने मी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे आभार व्यक्त करते. सर्वांना तर माहीतच आहे, येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ येणार आहे. तर त्याच कुंभला लक्षात ठेवून आमचे नाशिक जिल्ह्याचे गादीपती सल्मागुरू नायक यांनी समस्त किन्नर, सनातनी हिंदू किन्नर समाजाकरिता त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या सहकार्याने त्यांनी अर्धनारेश्वर किन्नर आखाड्याची स्थापना केली आहे नाशिकमध्ये. आणि लवकरच याचं भूमिपूजन येत्या मंगळवारी, म्हणजे हा जाऊन एक पुढच्या आठवड्याच्या मंगळवारी आम्ही भूमिपूजन करणार आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही 3.5 शक्तिपीठ अशा धार्मिक मंदिराची आम्ही स्थापना करणार आहोत. आमच्या गादीपतींनी सनातनी हिंदू किन्नरांसाठी 3.5 शक्तिपीठ मंदिराची स्थापनांचा विचार त्यांच्या मनात आणला. त्याबद्दल समस्त किन्नर समाज मनापासून त्यांचा आभारी आहे. आणि समस्त सनातनी हिंदू किन्नरांसाठी त्यांनी अर्धनारेश्वर किन्नर आखाड्या नाशिकची स्थापना केली. त्याबद्दल समस्त किन्नर समाज त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय श्री महाकाल. ओम नमो नारायण. मी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी पंचदशनाम जुना आखाडा व किन्नर आखाड्याची व नाशिक गादीपती सल्मागुरू नायकजी यांचे शिष्य. जे काय आम्हाला स्कीम भेटतील त्या स्कीमचे आम्ही कुठं आम्हाला व्यवसाय करायचा आहे, कुक्कुटपालन झालं, गोशाळा झाली, गोड फार्म झालं, पार्लर झालेत, काही अजून वगैरे असतील त्याच्यात आम्ही इन्व्हेस्ट करणार. पण सरकारने आम्हाला पूर्ण सहकार्य करावं हीच आमची विनंती आहे. आजपर्यंत किन्नर समाज जो वंचित होता, आज कुठं उजाळात येत चालला आहे. विभाग यांच्या वतीने आणि शिवशक्ती आखाडा यांच्या ज्या महामंडळेश्वर आहेत, डॉक्टर वैभवीताई पाटील यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे की किन्नर जे लोक आहेत किंवा ट्रान्सजेंडर जे लोक आहेत, त्यांनी समाजामध्ये जे वेगवेगळे स्थानं निर्माण केले आहेत, त्यांचा कौतुक आणि गुणगौरव सोहळा आज त्यांनी आयोजित केला आहे. आणि त्यामध्ये मला ॲडव्होकेट पुष्पा ढवळे, मी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिस करते, त्यांनी मला कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी इथे मला आमंत्रित केलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आणि समाज कल्याण विभागाचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. सर्वप्रथम मी शिवशक्ती आखाड्याच्या अध्यक्षा वैभवीताई पाटील यांचे खूप खूप आभार व्यक्त करेल. आणि ह्यांनी एक सुंदर असा किन्नर लोकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं हा त्यांचा गुणगौरव समारंभ त्यांनी साजरा केला. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मला एक गणेश वंदना त्यांनी करण्यासाठी आमंत्रित केलं आणि मला त्यांचा सत्कार करण्यात आला. मला कार्यक्रम खूप खूप आवडला. आणि ताई, मी असं सगळ्यांना सांगेल की समाजात आपण सगळे समान आहोत, एक आहोत. आपण सगळे एकजुटीने यायला हवं आणि एकजुटीने आपल्या देशाला आणि समाजाला पुढे न्यावं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.